20 मिनट का तर बघा इथं कॅप्टन चे जेव्हा टॉस करण्यात आला तेव्हा देखील आपण माहिती दिली होती की फर्स्ट पॉवर प्ले कंपल्सरी आहे. सेकंड पॉवर प्ले बॅटिंग करणारी टीम सेकंड थर्ड फोर्थ या 3 ओव्हरमध्ये केव्हाही घेऊ शकते, लास्ट ओव्हरसाठी नाही, हे लक्षात असू द्या. सामना टाय झाल्यानंतर 3 चेंडूचा बॉल आउट असेल, हे लक्षात असू द्या. एक वेगळी नियमावली आपण या स्पर्धेच्या निमित्ताने बंधू नक्कीच पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. चला मॅचला करतोय सुरुवात. धन्यवाद समीर सोमने सर, धन्यवाद बंधु. टाइम ऑल आउट है और मुकाबला शीघ्र अभी शुरुआत करो. आवाज बैठा है वो खुल गया समझो तो तुम्हें तकलीफ हो जाएगी. सभी दर्शकों का मैं अमित जी बात्रे आपका स्वागत कर रहा हूं और टेम्बोडे के मैदान से सीधा प्रसारण हिंदी में लेके 24 के माध्यम से आपके सेवा के लिए जुड़ चुका हूं. तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है. हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वार है, लेकिन ईश्वर तो उसी का है जो सिर झुकाना जानता है. पहली गेंद, ओ सुंदर बॉल, बहुत ही बढ़िया क्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी बल्लेबाज रत्नदीप ने और नॉन स्ट्राइकर एंड पे मुकेश सेलटकर है और गेंदबाज यहां जितेंद्र मुंडे, जिनकी पहली गेंद अच्छी गेंद थी, स्लॉग हिट करने का प्रयास था. और इस बार ये गेंद ऑफ स्टंप से बाहर. टेम्बे ने अपने पंख को ओपन किए, इशारा दिया कि यह गेंद इस बार देखा जाए वाइड है और अतिरिक्त टेम्बे सर जिन्होंने इस बार देखा जाए यहां वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे मतलब 1 श्री गणेश हो चुका है. हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम काफी लोकप्रिय टीम है, दोनों धाकड़ टीम है, लेकिन देखना पड़ेगा आमना सामना है. इस बार शॉट अच्छा है लेकिन एक एक्स्ट्रा कवर के ऊपर बाउंड्री की संभावना. ओ गुड फील्ड और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया और ये भागम भाग. ओहो गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या रन चुरा लिया अपने टीम के लिए. आंखों में इशारा किया रत्नदीप और मुकेश के बीच. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. मिलेंगे इस गेंद के ऊपर 3 और टीम का स्कोर 4. जितेंद्र मुंडे तैयार है, मुकेश सेलटकर पहली दफा खेलेंगे और ये उड़ाया कैच इट. चलिए भैया, मारना ऐसा नहीं, मारना ऐसा कि कोई मौजूद नहीं वहां मारना. तुमने आराम के साथ मिडॉन के फील्डर के हाथ में कैच दिया. मुकेश सेलटकर बैक टू द डगआउट डिजिट हो. हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम को हमारे रायगढ़ एसोसिएशन के खजिनदार, एक जबरदस्त मराठी कमेंटेटर सत्तर मात्रे साहब, इनके गांव की ये टीम फिलहाल हमारे संदेश जी मात्रे इस बार इनकी गांव की टीम है. गोविंद विकास, विनोद जी मात्रे, गोवर्धन पालेकर दादा, अशोक जी पालेकर और पूरी तरह से इस बार देखा जाए ये ग्रामस्थ सभी इस मैच को देख रहे हैं. और हिमांशु इंटरप्राइजेस रविदादा भोईर, रायगढ़ एसोसिएशन के सलाहकार और एचडीसी की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं है वलवली टीम के लिए. एचडीसी आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत. हमारे महेंद्र दादा पाटिल एक अच्छे खिलाड़ी वलवली टीम के 40 बस के, इन सभी का हार्दिक स्वागत कर रहा हूं. और ये उड़ाया, चली लेकिन मौजूद है वहां, लपक लिया. क्या आज दूसरा झटका, बल्लेबाज वापस जा रहे इस बार देखा जाए.
अजिंक्य मात्रे भी इस बार देखा अंडा लेके ड्रेसिंग रूम में मराठी में कहते हैं ना, आल्या पावलीस माघारी, ठोक दीजिए। जोड़ी है, कम ऑन, आओ, हार्दिक स्वागत, वेलकम। लेकिन फिलहाल यहां स्कोर है 4, 2 विकेट के नुकसान पे मुंडे सुंदर गेंदबाजी कर रहा है। ये फ्लिक किया अंसा के ऊपर, डिप्स करने के ऊपर, गेंद सीमा रेखा का दर्शन। ओहो, भैया क्या कर दिया, ऐसा नहीं करने का। चलो भैया 4 तो आ गया, डीजे ठोको। अभी नई मुंबई की पूरी जो भक्त है वो एकवीरा माता का दर्शन लेने के लिए पैदल चल रहे। मुझे अभी अभी वो लगभग देखा पनवेल में मिल चुके, नमस्कार किया और हमारी सभी मन्नत पूरी हो जाए। ये शॉट है लेकिन फील्डर मौजूद है क्या? नहीं, और गई, आ गया। इट्स द फोर्थ नेक्स्ट को सीमा रेखा के बाहर, कड़क बैटिंग। विजय शाबाश, तुझे बंधु 100% अप्रैल में लेके जाएगा। लेकिन हमारे प्रभु दादा मात्रे का अच्छे अंपायर, अच्छे खिलाड़ी, उनके सुपुत्र देखिए इस 22 शॉट के पट्टी के ऊपर क्या बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा कर रहा है। यस, नक्कीच। तर आमच्या या टुर्नामेंटसाठी जो 40% लॉस होता तो आमचे सन्माननीय एक जबरदस्त खेळाडू प्रीतम पाटील सर यांच्या माध्यमातून त्यांनी इथे उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय। असाच प्रेम कायमस्वरूपी ठेवा। 12 स्कोर। पहले ओवर में हिमांशु एंटरप्राइजेस वलौली टीम का स्कोर है 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट। 4 ओवर का शेष खेल अभी तक शेष है। गौदी उसरली टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। सेकंड बॉलर हेमंत भगत। जबरदस्त जबरदस्त शॉट, कड़ाकेदार चौका, ठोकम ठोक दीजिए। बार देखा जाए यहां रत्नदीप चौधरी लय में आया है, रिवर्स से बैटिंग किया और शानदार चौवा, 16 रन। और एक बार फिर से एबी डिविलियर्स स्टाइल्स थे बैकवर्ड्स करने के ऊपर, फील्डर तैनात है, एक खतरा खतरा, पहुंच गए। लगता है अंपायर फैसला आपका क्या है, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। रत्नदीप चौधरी 9 पे खेल रहे, शिवक मात्रे 8 पे खेल रहे। कुल मिला के देखा जाए हिमांशु एंटरप्राइजेस वलौली टीम का स्कोर है 18, 2 विकेट के नुकसान पे। दूसरा ओवर चल रहा है, कोठे का ये पहला है, पारी का दूसरा ओवर है। पहले ओवर में 12 रन आए, 2 सफलता हासिल किया जितेंद्र मुंडे ने अपनी टीम के लिए। वलौली गांव नजदीकी है, लेकिन फिलहाल इस मैदान का उन्हें जायजा है, अनुभव इस मैदान का, लेकिन देखना पड़ेगा। 18 रन आगे निकले और एक्स्ट्रा कवर के ऊपर कैच, ओह गुड कैच, जबरदस्त कैच, अनोखा कैच,
इसी के साथ लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से यहां रत्नदीप चौधरी बैक टू द डगआउट, तीसरा झटका हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम को दीजिए। खूबसूरती के साथ इस बार ये शानदार क्या शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर लिया, एक बार हाथ से उड़ गई थी लेकिन दोबारा चूकते चूकते दबोच लिया। और फिलहाल 18 रन 3 विकेट के नुकसान पे हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम का स्कोर और 9 रन बना के वापस चले रत्नदीप चौधरी। नई बल्लेबाज ऋषिकेश चौधरी। वलवली गांव के सभी ग्रामस्थ इस मैच को देख रहे हैं, सत्तर मात्रे साहब भी इस मैच को देख रहे। कल उनका जोड़ भजन है वलवली गांव में, तो वो भी तैयारी के साथ है। हमारे एक जबरदस्त बकवास वादक राजेश दादा भात्रे इस मैच का जरूर आनंद ले रहे। लेकिन फिलहाल उनके टीम की जो स्थिति है इस प्रकार, वो 18 रन पे 3 विकेट मैदान से बाहर। यस, हमारे श्याम चौधरी साहब एक जबरदस्त तबला वादक महेश पालेकर जी। अभी वलवली बोले तो पूरी हमारा ही गांव है, बस मैं जोहा में हूं, थोड़ा सा लगता है नजदीक से आ जाऊंगा। लेकिन फिलहाल अंपायर क्या मैच रुकी हुई है। 18 रन 3 विकेट के नुकसान पे, वो अभी मेरे में समझ में नहीं आ रहे। अंपायर देखिए दोनों कैसे है, हाइट बिल्कुल सही है। रात काली है और उसमें उजाला चमक रहा है, काला कुत्ता अंदर क्यों गया है। 18 3 विकेट के नुकसान पे ऋषिकेश, चल भैया चल, खेल खलास तेरा, चल रही से बल्लेबाज है हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम के। वो 3 बल्लेबाज बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में चले गए। इतनी गौदी उसरने की घातक गेंदबाजी चल रही, मानो देखिए लेट आए लेकिन करंट मजबूत दिखा है। और हेमंत भगत जिन्होंने 2 सफलता हासिल किया है, और मुझे लग रहा है इस बार देखा जाए तो बड़ा मौका है, हैट्रिक का मौका है। और अगर ये विकेट लेते हैं तो हैट्रिक पहली संपादन करने वाले गेंदबाज होंगे हेमंत भगत, और नए बल्लेबाज आ चुके हैं नीलेश जी मात्रे। 2 मात्रे हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम के मैदान के अंदर है। 18 4 विकेट के नुकसान पे अंपायर से गार्ड लेके खेल रहे। हैट्रिक की गेंद है, सामना करेंगे नीलेश मात्रे। इस बीच नेक्स्ट बॉल हैट्रिक का बॉल है। हेमंत भगत काफी पुराना खिलाड़ी है और पंच किया गेंद को कवर के ऊपर, और इस बीच एक सिंगल जरूर मिलेगा और मौका हाथ से हैट्रिक का गया है, लेकिन टीम के लिए बढ़िया योगदान। और इस सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 19 4 विकेट के नुकसान पे हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम का स्कोर है। इस ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, सामना करेंगे सुयोग मात्रे। ओ सुयोग भाई, कहते हैं ना कि उल्टे में प्रॉब्लम एक ही होता है, लगी तो ताली नहीं तो गाली भी पड़ जाती है। ओवर की समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम का टोटल स्कोर है 19 4 विकेट के नुकसान पे सुयोग मात्रे खेले 8 पे, नीलेश मात्रे खेले 1 पे। यहां 7 रन देके 2 विकेट हासिल किया। हेमंत भगत ने एक पुराना खिलाड़ी, पुराना चावल, पुराना सोना, पुरानी शराब और पुराना दोस्त हमेशा सर्वश्रेष्ठ होता है। आज पुराने गेंदबाज ने क्या गेंदबाजी की, जबरदस्त। 2 ओवर खत्म।
19 रन। और तीसरे गेंदबाज बॉलर इज नेम दुशांत भोईर। दुशांत भोईर का सामना करेंगे नीलेश म्हात्रे। सुयोग म्हात्रे 8 पे खेल रहे। कड़ाकेदार आयोजन है और पहली मैच आज के दिन में टप्पाइट है। एक जगह गौदी उसरली टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला। हिमांशु एंटरप्राइजेस वडौली टीम का स्कोर 19 लॉस ऑफ 4। फील्डर देख रहे कहा है। एक खिलाड़ी कवर डीप कवर के ऊपर तैनात। एक लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग और लॉफ्ट किया गेंद को, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी या उठाने के लिए आए, गेंद को उठाया, सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ हिमांशु एंटरप्राइजेस वडौली टीम का स्कोर पहुंचा 20, 4 विकेट के नुकसान पे। विकेट कीपर थोड़ा सा आवाज दे रहे मिड विकेट फील्डर को। सुयोग सामना करेंगे। 3 गेंदों का सामना किया। अगली बॉल ओ धीरे से इस बार देखा पुश किया था, लेकिन अच्छी बॉल थी। पूरी तरह से गेंदबाजी धाकड़ हो रही। प्रतिबंध लगाया है, पूर्ण विराम लगा है। इस बार देखा जाए हिमांशु एंटरप्राइजेस वडौली टीम को, वडौली टीम का स्कोर है 20, 4 विकेट के नुकसान पे। और लोग पूरी तरह से टकटकी के साथ इस आयोजन को देख रहे। इन सभी का मैं दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। जो दर्शक यूट्यूब के ऊपर मैच देख रहे उन दर्शकों का स्वागत कर रहा हूं फिर से मैदान के अंदर। स्लोअर वन का प्रयोग किया। धीमी गति की गेंद थी। चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद और वेरिएशन, ये गेंदबाज की ताकत है और ये दिखाया गेंदबाज ने। देखिए घुटना टेक कर मारने की कोशिश की थी, लेकिन कामयाबी नहीं हो चुके सुयोग। इस बार देखा जाए सुयोग म्हात्रे जिन्होंने 5 गेंदों का सामना किया, 8 पे खेल रहे, 2 बाउंड्री उन्होंने लगा दी है। 20 रन, 4 विकेट वडौली टीम। ये गई मैं बोला ना, बोला तो बोला, अपने को पता था। आ गया 6 रनों का गोला, ठोक दीजिए। ओम नर्मदेश्वर किरौली और उनके अपोजिट है न्यू यंगस्टार सिद्धिविनायक वहाल। चलिए जल्दी दोनों कप्तान आई है। दुशांत भोईर अभी ठोका छक्का सुयोग म्हात्रे। पाजी पारितोषिक येत आहे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेबांकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आले। धन्यवाद। आणि पुढील जे षटकार येतील त्यासाठी देखील कॅश प्राइज त्यांच्या वतीने देण्यात येईल। धन्यवाद प्रभाकर शेठ पाटील। धन्यवाद। और लेग बाई के रूप में एक सिंगल और स्कोर जाएगा 27-27। इस ओवर की मेरे हिसाब से अभी तक 2 गेंदें शेष है। खूबसूरत टेम्बोडे का यह मैदान, खचाखच भरा हुआ यह मैदान देखिए। दर्शकों की तादाद देखिए। डगआउट बैठने के लिए एक जबरदस्त बनाया है और रात काली है, उजाला चमक रहा है। गुड शॉट, चल गेंद गई वडौली में, कहने के लिए आओ मैच देखने के लिए। परफेक्ट शॉट, इट्स अ 4। धावसंख्या 31। यस, पाहुण्यांचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करत आहोत, कारण आपल्याला पाहुण्यांना इथून रजा घ्यायची आहे काही कारणास्तव। राहुल हाईट्सचे आदरणीय राहुल शेट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक राज भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राहुल शेट्टे साहेबांचा सन्मान करावा। यस, राहुल शेट्टे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय राज भोईर साहेबांच्या शुभ हस्ते। तदनंतर आदित्य सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य सूर्यवंशी साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल। सहर्ष स्वागत साहेब आपला। आदित्य सूर्यवंशी साहेबांना विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा।
मंचावरती उपस्थित आमचे पाहुणे रोहितभाई जाधव खास गुहागरवरून या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे। रोहितजी जाधव गुहागरचे रोहित जाधव साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल राजभोरी साहेबांच्या शुभ हस्ते। वळवली टीम साठी पारितोषिके प्रभाकर शेठ पाटील मंचावरती उपस्थित आहेत आणि षटकार आला तर त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल पुढील षटकारास। तिन्ही पावड्यांचं सत्कार इथे संपन्न झाला। आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो। या आपण जाऊया मैच कडे। और मिस टाइम शॉट हुआ है लेकिन सिंगल मिलेगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। फिर से रोहित जाधव गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए, जो कोठे का उनका पहला है और पारी का चौथा ओवर है। एक सिंगल के साथ हिमांशु इंटरप्राइजेस वलोली टीम का स्कोर है 32। 4 विकेट के नुकसान पे सुयोग प्रमोद जी म्हात्रे व्यक्तिगत याद देखा जाए तो मेरे हिसाब से अपनी टीम के लिए शानदार योगदान दे रहे प्रमोद जी म्हात्रे इनके सुपुत्र। और आज एक टीम सुपर 6 में निकालने का है, ध्यान में रखे सभी टीम के कप्तान। ओ शॉट अच्छा है लेकिन मिड ऑफ दायरे के अंदर एक सिंगल जरूर मिलेगा और दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे थे लेकिन रन मिलेगा नहीं। एक ही सिंगल और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। स्कोर है 33। 4 विकेट के नुकसान पे इस ओवर की अभी तक 4 गेंदें शेष है। 24 इवेंट की लाइव की शानदार क्लैरिटी देखिए संदेश जी पाटिल उनकी पूरी सेना। ये उड़ा कैच और कैच का लपका और इसी के साथ लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच और इस बार देखा जाए छक्का और टीम का स्कोर है 33। लॉस ऑफ 5। भगत साहेब देखील इथे उपस्थित होतात। सरपंच साहेब आपणास विनंती आहे जितेंद्रजी भगत साहेब की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं। सहर्ष स्वागत जितेंद्रजी भगत साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं। सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब आणि रुपेशजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती आहे चंद्रकांत पाटील आणि रुपेशजी म्हात्रे साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं। सरपंच साहेब जितेंद्रजी भगत, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा। ओ अच्छी बॉल थी लेकिन मिस हो गए और इसी के साथ सिंगल चुराया बाई के रूप में। और नए बल्लेबाज आए हैं विशाल चिंद्रनकर। 15 नंबर के सुयोग म्हात्रे वापस चले गए, अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया है। हिमांशु इंटरप्राइजेस वलोली टीम का स्कोर है 34। 5 विकेट के नुकसान पे मिस टाइम शॉट है। कैच मुश्किल है क्या आसान बनेगी? वो वेल ट्राई अच्छी की आपने, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और 2 रनों के साथ नीलेश म्हात्रे व्यक्तिगत पहुंचे 9 पे, जिन्होंने 5 गेंदों का सामना किया। 36। 5 विकेट के नुकसान पे और इस चौथे ओवर की मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष है। आखिरी गेंद शेष। खूबसूरत ये शानदार जानदार मैदान। आज इस रजनी की ये रजनी चौथी रात है, टूर्नामेंट की रजनी, और आप सभी लोग देख रहे हैं उत्सुक है। टीम का स्कोर 36। 5 विकेट उर्द विकेट से इस बार जोरदार प्रहार किया है। गेंद गैप में चली गई है। लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाते समय बल्लेबाज पहुंचे अपने क्रीज के अंदर, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। नीलेश म्हात्रे पहुंचे 11 पे और टोटल हिमांशु इंटरप्राइजेस वलोली टीम का स्कोर है 38। लॉस ऑफ 5 विकेट। इस पानी चाहिए, पानी लेके जाइए मैदान के अंदर जल्दी।
आखिरी 6 गेंदे स्लॉग और ठंडी चालू भी नहीं हुई तब अपने अपना कोर्ट प्रदान किया। हाँ लेकिन अभी हमारे समीर समने सर और बंधु माइक्रोफोन के ऊपर जुड़ेंगे। पहला मान मुझे दिया। अंपायर देखिए सत्यवन जी काकड़े डे नाइट, अरे कार रखेंगे बैंक सब बुक हो गई। लेकिन मेहनत है, हर एक आदमी की मेहनत है और मेहनत के तौर के ऊपर ये काम चल रहा है, क्योंकि ये अंपायर की भूमिका बहुत ही कठिन होती है। हमें क्या एक आध शब्द इधर गया होगा तो हम दूसरे बार आएंगे वापस, लेकिन इनका डिसीजन महत्वपूर्ण है और वो अच्छी त्रुटि निभा रहे। अनिल जी टेम्बे सर और सत्यवन काकड़े सर। सत्यवन काकड़े सर ने अच्छा क्रिकेट खेला, मैं आधे में पहुंच गया था। मुझे मालूम नहीं आपके बारे में कि आप एक खतरनाक बैट्समैन थे, लेकिन कभी ये काकड़े साहब बोले भी नहीं मेरे साथ। लेकिन कहते ना खुद की तारीफ खुद करने से क्या जरूरत है। लेकिन आखिरी 6 गेंदे है स्लॉग और डेथ और हनामारी का ये ओवर है, मारधार वाला ये ओवर है, मारो इस ओवर में। और हमारे आखिरी भाषा बंधु इसे कहते कुटाकुटी का ये ओवर है। 5 ओवर में लगभग देखा जब 5 गेंदबाज इस्तेमाल करना पड़े। और ये हमारे नागेश खंडागले जो काफी लोकप्रिय खिलाड़ी है, लेकिन कैसी गेंदबाजी करेंगे टीम के लिए। अंतिम ओवर की पहली गेंद ये लॉप किया है, स्वीपर का और मौजूद एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, 1 बाउंस 4 रन। वाह मस्त गाने दीजिए मास्टर, अभी थोड़ा सा अलग बजाओ, जरा रंगीन काम आना चाहिए। अलग अलग सुनेंगे तो बड़ा मजा आएगा। 42 5 विकेट के नुकसान पे हिमांशु एंटरप्राइजेस वलोली टीम का स्कोर है। सुदर्शन पाटिल के पास लेखा जोका है और मुझे लगता है कि कैमरा कितने हैं 4। अरे वाह, तो नो टेंशन, अंपायर के लिए भी नो टेंशन है। लेकिन इनकी भी कड़ी मेहनत है, दिन में भी कहीं होते रात में भी कहीं होते, तंबू में बम्बू खड़े कर देते। ये बाउंड्री होगी, ये चल, मैंने कह दिया ना। अरे जब बल्लेबाज शॉट मारेगा तो अमित मात्रे की सुनेगी नहीं गेंद तो किसकी सुनेगी। आ गए चौवा। बैक टू बैक 2 चौवे 46 रन। चलिए खेल खल्लास, तुम मुझे मारेंगे तो मैं तुम्हें घर का रास्ता दिखाऊंगा। 1996 के विश्व कप बंधु आपको पता होगा, ब्लैक एंड व्हाइट का जमाना था। वो मैच मैंने भी देखी थी। वेंकटेश प्रसाद की एक गेंद के ऊपर आमिर सोहेल ने चौका लगाने के बाद उन्होंने कह दिया दोबारा वही दिशा में चौका मारूंगा। अगली बॉल क्लीन बोल्ड यार। और वेंकटेश प्रसाद का वो एक्शन देखा होगा, आज भी फटाक से कह दिया चले जाओ। इमरान खान जी कमेंट्री कर रहे थे और इमरान खान जी ने कह दिया कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं। लेकिन ये क्षणचित्र याद आ गया और इसी के साथ विकेट नंबर मेरे हिसाब से यह देखा जाए तो छठा मैदान से बाहर 46 हिमांशु एंटरप्राइजेस वलोली टीम का स्कोर और नए बल्लेबाज आशीष पाटिल। थोड़ी अवस्था विकट हुई है, लेकिन एक साइड से इस बार देखा जाए ये विशाल चिंद्रनकर बैक टू बैक उन्होंने 2 चौवे ठोक दिए थे। आखिरी 3 गेंदें शेष है। आशीष पाटिल मैदान के अंदर न्यू बैट्समैन नागेश और हाउसडाउन अपील की थी, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। और लेग बिफोर की अपील की थी, लेकिन अंपायर ने इस बार देखा जाए लेग बाई का इशारा दिया। नजदीक से मैच कौन देख रहे हो, अंपायर देख रहे। तो फिलहाल स्कोर आगे बढ़ता है 47। लेग बाई के रूप में 1 रन। आखिरी 2 गेंदें शेष इस अंतिम ओवर की। पिचिंग थोड़ी सी बॉल की आउटसाइड ऑफ स्टंप। और ये अभी क्या है अंपायर,
हाँ ये लेग स्टंप से ज्यादा बाहर है। हाँ ये ज्यादा पे गेंद बांध चली गई, दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा और ये वाइट और स्कोर आगे 48 48 स्कोर। ये देखिए छोटे बच्चे कैसे, ये जोड़ी नंबर 1 है और मैच का आनंद ले रहे हैं। आसमान में चांदनी भी नहीं और चांद भी नहीं, कहां गायब हुए। आइए और शॉट है इस बार, गैप है और गुड कैच, वाह बहुत ही सुंदर कैच लपका, तारीफ करना पड़ेगी मिड विकेट फील्डर की। 7वां विकेट बाहर रोहित ने इस कैच को लपका। 48 लॉस ऑफ 7, हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम का स्कोर दीजिए। राजा अदईकर साहब, इनके जुबान से निकला हुआ ये जबरदस्त गाना जय शिवराय। तो फिलहाल नए बल्लेबाज मैदान के अंदर हट्टे कट्टे रोहन चिकलेकर, लेकिन गेंद अंतिम ओवर की अंतिम बॉल, हाँ बॉल टीम मजबूत है, आ गई गेंद रडार में समझो, बॉल की चटनी बन गई। लेकिन बॉलर जो इस बार नागेश जी है और बाउंड्री खाने के बाद वापसी भरी गेंदबाजी की, किफायती गेंदबाजी, सुमधुर गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। अंतिम बॉल अंतिम ओवर की, लेफ्ट आर्म राउंड विकेट, मिस टाइम शॉट है, लेकिन खुद नागेश ने गेंद को फील्ड किया, एक ही रन मिलेगा और ये आउट है। 8 विकेट मैदान से बाहर, 49। अब तो जीतने के लिए गांधी उसरली टीम को 30 बॉल में 50 रन चाहिए, लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट में कोई आदमी कह नहीं सकता कि ये जीतेगा ये हारेगा, अनिश्चितताओं का खेल है और क्रिकेट एक गतिशील खेल है। लेकिन इस 50 का पीछा करने में गावदी उसरली टीम की बल्लेबाजी कैसी होगी, हिमांशु इंटरप्राइजेस वलवली टीम की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये तो वक्त बताएगा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर बदलाव सुनिए हमारे शिव व्याख्याते और जबरदस्त एक व्यक्तिमत्व, मुझे लग रहा है कि बेलोली पंचायत के सदस्य और कई विद्यार्थी जिनके माध्यम से जिन्होंने उज्जवल भविष्य किया है, हमारे दिनेश बंधु आएंगे माइक्रोफोन के ऊपर, उनकी जुबानी सुनिए क्रिकेट की कहानी, लेकिन मैच का रिजल्ट उनकी वाणी के ऊपर। मैं लेता हूं रेस्ट, आता हूं अगले मैच के लिए, तब तक लगभग देखा जाए हमारे, चलिए खिरौली कप्तान और वहाल कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। हेलो फ्रांसी 11 सिद्धिविनायक वहाल। तो चलिए 50 का पीछा, दिनेश पाटील साहब की जुबानी, क्रिकेट की कहानी। यस, सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। स्पर्धेचे आयोजक राज भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रभाकर शेठ पाटील साहेबांना सन्मानित करावं। मी विनंती करतोय आदरणीय वलभचे प्रभाकर शेठ पाटील साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आज आपण या मुख्य मंचावरती करत आहोत। सहर्ष स्वागत। त्याचबरोबरीने सरपंच साहेब आदरणीय जितेंद्रजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जितेंद्रजी भगत साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल। एक दमदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, पहिला सामना चालू आहे, त्यातील पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय। प्रभाकर शेठ पाटील साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करतोय। तदनंतर विनंती आहे आदरणीय जितेंद्रजी भगत साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। या दरम्यान किरवली संघा संघनायक आपण लगेच संपर्क साधा। मंगेश, किरवली संघा संघनायक टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधायचा आहे। सरपंच साहेब उसरलीचे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। वाळ संघाचा संघनायक रेडी आहे, तरी विनंती करेन की आपण किरवली संघा संघनायक या आपण लगेचच। सन्माननीय युवा सैनिक महेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महेंद्र पाटील यांना विनंती आहे की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा। या महेंद्र शेठ पाटील, आपलाही सन्मान इथे करण्यात येईल। हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रवर्तक अर्थातच रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय रविदादा भोईर
यांना देखील आपण इथे सन्मानित करत आहोत. मी रविदादांना विनंती करतोय या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आदरणीय रविदादा भोईर म्हणजे आम्हा समालोचकांसाठी एक मोठं मार्गदर्शन, नेहमीच सहकार्य त्यांचं लाभतं. स्पर्धा कोणतीही असू दे, आयोजन कोणतंही असू दे, आणि त्याचबरोबर संघांचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि व्यवसायामध्ये देखील अग्रेसर कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यस, रविदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. फ्रान्सी 11 सिद्धिविनायक वाल आणि त्यांच्या विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली या दोन संघादरम्यान इथे टॉस करण्यात येईल. रविदादा भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होतोय आणि टॉस जिंकलाय तो निश्चितच किरवली टीमने. काय निर्णय? नक्कीच क्षेत्ररक्षण फर्स्ट. यंदाच्या वर्षी किरवली टीमने अक्षरशः हाकार माजवलाय. अनेक स्पर्धा ते जिंकलेले, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये तोच फॉर्म पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला मिळेल. मेहनत करू नक्कीच. चांगली स्पर्धा आहे. ग्राउंड देखील लेदर टाईपचा ग्राउंड आहे, एकदम हिरवगार एकदम, आणि आयोजन देखील खूप चांगलं आहे. तर नक्कीच आम्ही मेहनत करू. थँक्यू. हा होता किरवली टीमचा कॅप्टन, त्याने टॉस जिंकलेला आहे. त्यानंतर आपण पाहुण्यांचा सत्कार इथे करतोय. आदरणीय प्रीतम दादा पाटील यांना विनंती आहे की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सर्वात महत्त्वाचं सहकार्य लाभलेलं आहे. कारण बंधू आपल्याला ठाऊक आहे की आजकाल टीमची जमवाजमव करणं हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 40+ साठी कोणी सोडवला असेल तर प्रीतम दादांनी तो सोडवलाय. पंचांसाठी खूप मोठं मार्गदर्शन त्यांचं नेहमीच लाभतं आणि आयोजकांचे मामाश्री देखील आहेत. भाच्याला दिलेली ही साथ होती त्यांची आणि त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. चंद्रकांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रकांतजी पाटील साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. चंद्रकांतजी पाटील, त्याचबरोबर रुपेशजी म्हात्रे. चंद्रकांत पाटील वळवली गावचे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. रुपेशजी म्हात्रे यांना विनंती की रुपेशजी म्हात्रे आपणही यावं, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झालेली आहे. त्यांचे मनापासून आभार. या आपण मॅचला सुरुवात झाली आहे, ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय बंधू अर्थातच दिनेशजी पाटील यांना. धन्यवाद समीर सर. जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न सत्यामध्ये आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलेल्या पेललं ते राजा शिवशंभू छत्रपती. या तिन्ही महापुरुषांना प्रथम मानवंदना देतो. मानवंदना देवा पाटील साहेबांनाही सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवलं. मानवंदना राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानव जातीला. मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चालते पुन्हा एकदा या उत्तम आणि सर्वोत्तम स्पर्धा अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेच्या या रजनीमध्ये. आजच्या रजनीमधला हा पहिला सामना. टॉस जिंकला जरूर हिमांशू एंटरप्राइजेस वडवळी संघानं. आणि या मैदानावरती करण सर कालपासून टॉस खूप इफेक्टिव्ह राहिलाय. तर या मैदानात धावांचा पाठलाग थोडासा कठीणच राहिला आहे आणि धावा पूर्वार्धामध्ये अशा कमी बनलेत. काल तब्बल 48 धावा डिफेन्स केल्या. त्या म्हणजेच कालुंद्रे संघानं ताकदवान मुरबी संघाच्या विरोधात खेळताना. त्याच्यामुळे इथे जर का हेमंत आणि हरीशनं बहारदार खेळ केला धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु त्यासाठी मात्र हे मैदान तेवढं उपयुक्त आहे का? गोलंदाजींचा नंदनवन आहे. गोलंदाजींच्या प्रेमात ही धावपट्टी कंप्लीट पडली आहे आणि पडलेली धावपट्टी आता मात्र फलंदाज डोक्यावर घेऊन मिरवेल काय? गुणवत्तेच्या आधारावरती बहारदार खेळ करत मात्र इथे कस लागला जाईल. परंतु हरीश मुंडे आपला क्लास दाखवतोय आणि ठोकतोय या उत्तरार्धामधला लॉंग ऑफच्या दिशेनं पहिला चौकार. ऋषिकेश चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर एक अतिशय उत्कृष्ट अनुभवी असा गोलंदाज. मध्ये एका बाजूला मात्र हरीश मुंडे. हरीश मुंडेचा हा क्लास सुरू आहे.
प्रतिकार दिला जातोय. काय सुरक एफर्ट्स लावलेत. अफलातून क्षेत्ररक्षण. सिंगल डबल नव्हे नव्हे तर ट्रिपल. हे दोन दिग्गज हेमंत भगत, हरेश मुंडे मित्रांनो आयुष्याची कित्येक वर्षे या गावासाठी या मंडळीने मात्र वेचली आहेत. आपल्या गावाचं नेतृत्व करत हेमंत आणि हरेशनं मात्र अप्रतिम खेळ सदैव राहिलाय. मुकेश भगत या संघाचा पार्ट आहेत. खऱ्या अर्थानं राजकारणामधला धुरंधर व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर क्रिकेटचं भव्य दिव्य सुनियोजित आयोजन उसरलीच्या मैदानावरती कसं करायचं या मंडळीने दाखवलंय. त्यांचं विशेष कौतुक. प्रभाकर शेठ पाटील वलप. जर हा सामना वळवळी संघाने जिंकला तर प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 2200 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आणि हा जर विचार केला तर हिमांशू पाहिजे नावानं खेळतोय. आदरणीय सचिनजी चौधरी सर वळवळी यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. वेळ फक्त 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य, याची नोंद घ्या वळवळी संघानं. हिमांशू पाहिजेचे सर्वे सर्वा. आदरणीय रविदादा भोईर मित्रांनो शून्यातून प्रवास सुरू केला आणि आज मात्र आकाशाला गवसणी घालावी एवढा यशस्वी प्रवास करूनही या माणसाचे पाय आजही जमिनीला घट्ट चिटकून आहेत. सगळ्यांना सोबत घेत मित्र म्हणे की यंदाच्या मोसमध्ये अनेक टीम्स पॅक केलेत. आपल्या कामातून व्यस्त शेड्यूल मधून ही वेळ देत क्रिकेटमध्ये प्रत्येक ठिकाणी या माणसाची उपस्थिती असते. आज आमच्या हातामध्ये माईक आहे. कदाचित ते माईक आम्ही अनेक वर्षापासून हातात धरला, परंतु याला एक साथ हाणण्याचं आणि उपेक्षित समालोचकांना अपेक्षित बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर ते मात्र खऱ्या अर्थानं रविदादा भोईर यांचं आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक बनले आणि तमाम समालोचकांना एकत्र आणण्याचं काम या महान माणसानं बनवलंय. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. त्यांचा समवेत प्रीतमजी पाटील विभागीय अध्यक्ष आहेत 40+ आणि क्रिकेट खेळ कारोबार या सगळ्यामध्ये ऑलराऊंडर असलेलं व्यक्तिमत्व, यांचंही स्वागत करूया. श्यामदादा चौधरी या सामन्याचा आनंद घेत आहेत. रुपेशजी म्हात्रे या सामन्याचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे. 10ची सरासरी राखायची आहे आणि ती सरासरी राखण्यामध्ये गावदेवी उसरली संघ आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय. दोघांनाही माहिती आहे की सामनाला कसा फिरवायचा. स्विचचा हा प्रयत्न हेमंत भगतचा अपयशी. निर्धाव चेंडू सांगता होतीये. ऋषिकेश चौधरीला 10 धावा पडल्या. त्यानंतर मात्र रत्नदीप चौधरी. एक सगळ्यात मोठा फायदा करम पाटील सर एक आहे, 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. इफेक्टिव्ह काम आहे. प्रत्येक संघ 5वा गोलंदाज शोधतोय. इथे येताना कोण टाकणार, तू टाकणार की मी टाकणार, तू टाक. उचली देणारी गोलंदाजी त्यासाठीच ओळखला जातो रत्नदीप. आणि रत्नदीपची ही उचली देणारी गोलंदाजी मात्र हेमंत भगतला नीटशी संबंधली नाही. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.00च्या सरासरीनं मात्र धावा जोडायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर निर्धाव झालं म्हणून काय, पाटी आणि पोटी भला मोठा अनुभव हेमंतच्या. त्याच्यामुळे अनेक खेळाडू घडवण्यामध्ये हेमंतचा सिंहाचा वाटा आहे. तोच हेमंत भगत ऑन स्ट्राईक तर रत्नदीप चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर. तिसरा चेंडू आणखीन एक निर्धाव. दर्जेदार गोलंदाजी. खऱ्या अर्थाने वळवळी एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली रत्नदीपची. तर रत्नदीप चौधरी पुन्हा एकदा भरीव कामगिरी करत हा सामना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. 10ची सरासरी पहिल्या षटकामध्ये जरूर राहिली, परंतु इथे मात्र पहिले 3 चेंडू टाकतो निर्धाव आणि प्रेशर क्रिएट करतोय. हरेश मुंडेचा खेळ 4 चेंडूमध्ये 7 धावा, तर इथे मात्र हेमंत भगत 5 चेंडूमध्ये 2 धावा. नेमकं काय घडेल. चेंडू राहिला हवेत. झेल साठी प्रयत्न झाला होता की काय. पॉइंटच्या दिशेने मात्र पाहतोय. रन मिळेल कंप्लीट 1 रन. आणि ही स्टँडर्ड क्रिकेट आवडली मला, कारण आपल्याकडे असं असतं ना समीर सर, 2 डॉट झाला की षटकाराचा प्रयत्न होतो आणि षटकाराचा प्रयत्न झाला की आउट होतो. परंतु हेमंतने ते नाही केलं आणि याला म्हणतात अनुभव. त्याला माहिती आहे येणारा पुढचा षटक, कारण 5 गोलंदाज वापरायचे आहेत, त्याच्यामुळे मी सामन्याला कालावधी देऊ शकतो. सिंगल रन घेतली आणि आरामात स्ट्राईक रोटेट केली. 20 चेंडू 39 धावांची गरज. क्या बात. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण.
जसा स्ट्राईकवर गेला हरेश मुंडे, त्यांना मात्र डॉट खेळलेल्या चेंडूला आता आपल्याला कव्हर करायचे या इराद्याला ठोकला चौकार. रत्नदीप चौधरीवर प्रहार. 5 चेंडूमध्ये 5 धावा. तर अंतिम चेंडूवर कशी गोलंदाजी राहील हरेश मुंडे बरसतोय. फटका फसलाय. जी भीती होती ती भीती मात्र खऱ्या अर्थानं गावदे उसरली संघाला नडली. हरेश मुंडेला मोह नाही आवडला आणि आणखीन एक मोठा फटका खेळच्या नादामध्ये मात्र आपली बहुमूल्य विकेट गमावतोय. रत्नदीप चौधरी धारदार गोलंदाजी करत 5 धावा देत मात्र 1 विकेट गमावतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा लागल्या 1 बाद 15. खासदार अनेक 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 पद ज्यांच्या सिरपेच्या मध्ये सहज रोवली गेली, परंतु तो माणूस लढला फक्त आणि फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी. त्याने बिल्डिंग्स नाही बांधल्या, त्याने पैसा नाही कमावला, परंतु माणसं कमावली. आणि माणसं कमावत कमावत हा माणूस आपला देव माणूस कधी झाला हे कळलंच नाही. आणि अशा देव माणसाचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी आपल्याला झगडायला लागणं हे आपलं दुर्भाग्य आहे. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन झालं. यस, सन्माननीय सचिनजी चौधरी साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती होते. सहर्ष स्वागत सचिन. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले. यस यस, आदरणीय सचिनजी चौधरी साहेब तुमचं मनस्वी स्वागत. आणि इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले. मी म्हणेन की हरेश मुंडेनं थोडीशी घाई केली. रत्नदीप चौधरीचा 1 चेंडू 1 रन काढत स्ट्राईक चेंज करायला हवी होती असं मला वाटत होतं, परंतु त्यांच्या डोक्यात वेगळं आहे. इथून वाटणं सोपं आहे, तिथं प्रॅक्टिकली कठीण आहे. परंतु जर काही रणनीती आखली असती ना तर पुढचे 3 षटक आणखीन होते शिल्लक, परंतु विकेट्स गमावली आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण निखिल भगत. नागेश खंडागळेनं कित्येक वर्ष उसरलीसाठी बहारदार कामगिरी केली आहे. या सगळ्या मंडळांना घेत मुकेशदादा भगत उत्तम कामगिरी संघासाठी केली जाते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा मात्र 1 बाद तब्बल 15. आणि आता मात्र मनीष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 18 चेंडू आणि 35 धावा. हेमंत भगतला गेर बदलावा लागणार आहे. निखिल भगत या मैदानाला मी पहिल्यापासून सांगतोय धावा कमी पाहिल्यात. गालीच्या वाटावा एवढा सुंदर कार्पेट आहे, ग्रीन कार्पेट. ग्रीन कार्पेटवर माझी फलंदाजी बहरणार यात तीळ मात्र शंका नाही. अखूट टप्प्याच्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एरिया कॅप्चर केला, ठोकला चौकार. मित्रांनो, महाराष्ट्राची माती सुपीक आहे. तिला पीक येताना ते वीरांचं आणि वीरांना लढण्याचं बळ देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. मित्रांनो, महाराष्ट्राची माती पावन आहे आणि या मातीमध्ये आपण जन्मलो हे खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे. परंतु हे भाग्य आपल्या हातामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं भविष्य जाणलं होतं. तुम्ही त्यांचा निदान इतिहास तरी विसरू नका. अरे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. परंतु आपण सगळे साक्षर त्यापासून बिनकळ राहिले. आता लढाई करायच्या नाहीयेत तर आत्मा एक साथ राहत मात्र आपल्याला अस्तित्वाची प्रेमाची लढाई लढायची आहे. मी तू तू झालाय. कॉम्बिनेशन कम्युनिकेशन मिस झालं होतं जरूर. फलंदाज नॉन स्ट्राईकचा निखिल धावत सुटला होता, परंतु हेमंतनं अखेरकार रोखलं आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. हा सामना बनायला लागलाय. 16 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 7 धावा हेमंत भगत,
निखिल भगत अजूनही स्ट्राईकवर गेला नाहीये, तर मनीष मात्र 2 चेंडूमध्ये 1 चौकारासहित 4 धावा. सामना बनतोय. आपल्या अक्कल हुशारीनं हेमंत भगत खेळतोय. आणखीन एक चांगला फटका पहा. रिकामी जागा हेरली आहे. क्षेत्ररक्षक पोचायच्या आत मात्र चेंडूचा पाठलाग जरूर झाला, परंतु चेंडूनं मात्र ढुंकून त्याच्याकडे पाहिलं नाही. ध्येय गाठलं. आला आणखीन एक चौकार. छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. आता एकच नाम बोला, फक्त जय श्रीराम, जय श्रीराम आणि जय श्रीराम. मित्रांनो, आपले तत्व, आपले महत्व फक्त हिंदुत्व जपलं पाहिजे. आपापसातल्या भांडणा बंद करत एकत्र राहत आपुलकी जपली पाहिजे. टीम वर्क ही तेच शिकवतं. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. टीम टीम म्हणजे नेमकं काय? एका गावामध्ये 2-2, 3-3 टीम का बनायला लागल्या? मागच्या 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या क्रमांकाचे प्लेयर्स दुसरीकडे जात ओपन करायला लागले आणि दोन्ही संघ पराभूत व्हायला लागले. पैसा गावाचा जातोच मुळात, परंतु गावाचाही नाव जातो हे आजवर आपल्याला कळलंय का? हे विचार करणं गोष्ट आहे. आणि कालच्या रजनीमध्ये करणने सांगितले की पुढच्या वर्षी 32 टीमच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्याच वेळेला आपली एकी अभेद्य राहील. 32 टीमच्या चिठ्ठ्या उडल्या की तुम्हाला गावाची एक सर्वोत्तम टीम देणं बंधनकारक राहील आणि त्याच्यामुळे एकी होईल. आपापसातले वाद मिटवत आपल्याच माणसासोबत आपण आपुलकीनं राहिलं पाहिजे. इथे मात्र सामना काय करतोय? 15 चेंडू 26 धावा लढतोय हेमंत भगत. मनीष पाटील 3 चेंडूमध्ये 9 धावा मोजलेत. राईट आर्मवरती विकेट. सुरेख चेंडू, टॅपिंग क्रिकेट, मिडॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. सिंगल. घाई घाई नेमकी काय? काय नेमकी ही गरज होती का? नेमकं काय शिस्तय डोक्यात चाललंय काय? आणि यालाच म्हणतात प्लॅटिनम डक. स्ट्राईकवरही नाही आणि मात्र रनआउटच्या रूपानं दुर्दैवरित्या बाद होतोय निखिल भगत. तर काही अवधीतच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रबुद्ध अण्णा भोईर यांचं आगमन होईल. गाणं तर खूप सुंदर होतं. तुला काय पाहिजे ते सांग, परंतु एकदा प्रेम करून पहा आणि तिच्याबरोबर लग्न करून पहा, मग समजतं की आयुष्यामध्ये नेमकं काय पाहिजे आणि मग कळतं की तुला काय काय हाणून देऊ. वलवली ब्रँड बनतोय. वलवली संघ जर आज सुपर 6 मध्ये गेला तर राजेशजी कातारा यांच्याकडून या संपूर्ण टीमला 3 दिवस गोवा ट्रिप. क्या बात, क्या बात. आता यांच्या हातात आहे गोव्याला जायचं की घरीच राहायचं. परंतु एका बाजूला हेमंत भगत आणि रोहित जाधव लढणार, यातील मात्र शंका नाही. निखिलने नेमकं काय केलं हे समजलं नाही. निखिलला अनाठाए विकेट गमावली. व्हाईट बॉलची रन येते, एक्स्ट्राची रन मात्र येते. 14 चेंडू 24 धावा. समीकरण दूर नाहीये. आपल्या अक्कल हुशारीनं हेमंत भगत लढतोय. फक्त गरज आहे महत्वपूर्ण छोट्या छोट्या भागीदारींची. गोलंदाज मनीष पाटील पुन्हा एकदा सज्ज. षटकामध्ये धावा तशा आलेत. भरकटला, लाईन भरकटला. या मैदानावरती मात्र पंच इशारा करतील. येस, लाईनचं बघायचं ना. ओके ओके, क्रीजच्या बाहेर पडलाय का हे बघायचंय. या मैदानावरती एक्स्ट्रा धावा तुम्हाला त्रासदायक ठरतायत. या मैदानावरती धावा जोडणं कठीण असताना सोडलेले खराब टाकलेले चेंडू तुम्हाला त्रासदायक ठरतील.
इट्स अ वाईट बॉल. आपण पाहतोय ऍक्शन रिप्लाय मध्ये आपला चेहरा लगेच पाहून घ्या. त्याच्यामुळे वाईट बॉल. आणि ज्या वेळेला असं असतं ना, मी बऱ्याच वेळेला पाहिलंय, थर्ड अंपायरकडे ज्या वेळेला पाहिलं जातं ना करण, तेव्हा दोन्ही राखीव खेळाडू ऍक्टिव्ह होतात. याच्यानंतर कालांतराने सेपरेट केबिंग करावी लागणार आहे. 3 वाईड एका षटकामध्ये 2 चौकार. मनीष पाटील महागडा ठरतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला रोहित जाधवचा. टॅपिंग क्रिकेट द्विधा मनस्थितीमध्ये राहिला, कळलं नाही की काय करायचंय. मोठा फटका खेळायचा आहे, सोडून द्यायचंय, वाईड आहे, सगळं सगळं शिजलं. आणि दरम्यान गोलंदाजाने मात्र आपलं काम केलं. निर्धाव चेंडू. 2/27, 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. गणित मात्र उरलंय. 13 चेंडू 23 धावा. 13 चेंडू 23 धावा. या चेंडूवर काय घडेल? रोहित जाधव ऑन स्ट्राईक. रोहित जाधव ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे. व्ही शेप मधला हा फटका. सिंगल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला, त्यानं उचलला, फेकला आणि कंप्लीट केली 1 रन. षटकामध्ये धावा आल्या तब्बल 13. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांचं गणित राहिलंय. ते म्हणजेच गावदेवी उसरली संघासाठी. येस ड्रिंक्स ब्रेक. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाणी घेऊन जा लगेच. हेमंत भगत मात्र टॅलेंटेड क्रिकेट खेळतोय. 10 चेंडूमध्ये 12 धावा त्यानं जोडलेत. रोहित जाधव 2 चेंडूमध्ये 1 धाव. 28 धावा बोर्डवर लागलेत. 12-22चं समीकरण. 11.00 ची सरासरी राखायची आहे जर गावदेवी उसरली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली वर्सेस गावदेवी उसरली या 2 संघ दरम्यानची लढत. नेक्स्ट सामना टेंबोडे संघाला सदैव सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व, टेंबोडे संघाच्या सोबत राहणारं आणि एक बॅकबोन म्हणून जे ओळख राहिले ते आदरणीय महेंद्र गडगे साहेबांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. आपले सगळे आयोजक नव्हे तर आपणच आयोजक आहात, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचंय. एक सुंदर आयोजन आम्ही कालच्या रजनीमध्ये पाहिलं. अतिशय उत्तम आयोजक हा स्पर्धेचा मुख्य अंग असतो आणि आयोजकांची भूमिका मात्र चोख बजावताना करण पाटील असतील, राज असतील आणि सगळी मंडळी. चला सामना सुरू करा. वेळेचं बंधन महत्वाचा पार्ट राहिलाय, लक्षात घ्या. 2 नोट लक्षात घ्या. यानंतर आणखीन एक सामना होईल पहिल्या फेरीतील आणि दुसऱ्या फेरीतील सामना लगेच खेळवला जाईल. त्याच्यामुळे विजेत्या संघाने कुठेही जायचं नाही आणि आज एक संघ सुपर 6 ला काढायचा आहे याची नोंद लक्षात घ्या. गोलंदाज सुयोग मात्रे. टॅपिंग क्रिकेट सुरू आहे. रोहित जाधवनं ओळखलं आपला लढवय्या, आपला मावला लढतोय, त्याच्यामुळे त्याला स्ट्राईकवर घेऊन यायचंय. अनुभवाची शिदोरी असलेला हेमंत भगत आता मात्र काय कमाल करेल का? कारण गणित उरलंय 11-21चं. टॅपिंग क्रिकेटपेक्षा एका दुसरा मोठा फटका सामन्याला सहज कलांनी देईल गावदेवी उसरली संघासाठी. परंतु एका दुसरी विकेट, 1-2 डॉट चेंडू मात्र हिमांशू एंटरप्राइजेस वळवली संघाला सामन्यामध्ये घेऊन येतील. अजूनही कोणी जिंकला नाही, अजूनही कोणी हारला नाही. कर्तृत्व कोण सिद्ध करेल तो जिंकणार. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव चेंडू. सुयोग मात्र सुयोग्य कामगिरी करताना हे षटक असणारे निर्णायक. या षटकामध्ये धावा किती येतील आणि अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील. 10 चेंडू 21. बॅटची कडा, बोट आकाशाकडं, फलंदाज मोठी विकेट. हेमंत भगत बाद.
हेमंत भगतची बहुमूल्य विकेट गमावली आहे, जबाबदारी घेतली होती जरूर, परंतु आता मात्र तो हताश निराश नजरेनं आपल्या हळुवार पावलानं डगआउट कडे वळतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय क्रीज कडे, भूषण मुंडे. 9 चेंडू 21 धावांचं गणित आहे. कमालीचा फटका सजवलाय, फ्लिक पाहतोय आपण. ईर्षा मायठी, अरे आल्या आल्या हम भी किसी से कम नहीं. आमचा मुख्य मावला गमावला म्हणून काय, आम्ही लढवय्ये सैनिक आहोत. दाखवणारा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय सामन्याला कलाडणी देणारा षटकार. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतोय. महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दाता अण्णा प्रभुदास अण्णा भोईर, त्याचबरोबर कृष्णा सर प्रोजेक्ट मॅनेजर, आणि खऱ्या अर्थानं मॅच थांबा प्लीज थोडीशी. अग्री सेना जिल्हा प्रमुख सचिनजी मते सर, युवा नेते खानदार सचिनजी मात्रे सर, नूरभाई खान आरके, या सगळ्या मंडळींचं आम्ही फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सहर्षे स्वागत करीत आहोत. हॅलो हॅलो. महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष आणि तुमच्या आमच्या गळ्यातील ताईत, प्रत्येक तरुणांना हवा हवासा वाटणारा एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रत्येक स्पर्धेला मनापासून भेट देत मनापासून 2 शब्द सांगत सगळ्यांच्या मनामध्ये घाव करणारा माणूस म्हणजे आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर यांचं मनस्वी स्वागत. सचिन यस बॉक्स काढला जाईल. शेर की झलक सबसे अलग, चेहऱ्यावरचा तेज आणि नेहमी हसरा चेहरा सगळ्यांना एकत्र घेत या माणसानं माणुसकी जोडली आहे. फक्त ताकद नाही तर नजाकत दाखवत या माणसानं प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये वाटा उचललाय. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मित्रांनो, अण्णा म्हणजे नेमकं काय, तर अण्णा म्हणजे मोठा माणूस, घरातील एक वरिष्ठ माणूस, जबाबदार माणूस आणि आपल्याला अधिकाराचा माणूस. त्या आदरणीय प्रभुदास अण्णा यांचं मनस्वी स्वागत. सचिनजी तुमचंही मनस्वी स्वागत. अग्री सेना जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण या मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत करूया. या दरम्यान मात्र चेंडू गेला, वाईट बॉल, 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. एक मोठ्या फटक्यानं भूषणनं सामना बदललाय. सुरेख फटका आणखी एकदा कार्पेटच्या आधारावरती चेंडू घरात गळतो. 1 रन कंप्लीट केला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, कदाचित दुसरी रन बनू शकली असती, पॉसिबिलिटी होती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य अवगत असायला हवं. ते कसं केलं जाईल तर पहिलीच रन जोरात घ्यायची. मित्रांनो, धावताना पहिल्यांदा जोरात धावा आणि इथे 1 रन कंप्लीट केली. 7 चेंडू 13 धावा. या मैदानावरती 7 चेंडू 13 धावा हे आव्हान दिसतं एवढं सोपं नाहीये, परंतु हा सामना गावदेवी उसरली संघानं जबरदस्त टॅकल केलाय. सुरेखरित्या प्रत्येक वेळेला जेव्हा गरज आहे तेव्हा फटकेबाजी करत सिंगल डबलवर भर देत हा सामना इथपर्यंत घेऊन आलाय. एका ताकदवान गोलंदाजीच्या विरोधात खेळताना मात्र अप्रतिम गोलम फलंदाजी म्हणेन या मैदानावरती. 7 चेंडू आणि 13 धावांचं थरार नाट्य. रोहित जाधव ऑन स्ट्राईक. स्ट्रेट हिटचा हा फटका पाहतोय. लॉंगात चेंडू पण येईल, उचलेल, तत्पूर्वी मात्र कंप्लीट केली जाईल 1 रन आणि रोहित जाधव स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवील. आता मात्र 6 चेंडू
जिंकण्यासाठी गावदेवी उसरली संघाला 12 धावांची गरज. मित्रांनो, देवाच्या डायरीतलं पान रिकाम तर रिकाम, पण ते आपलं आयुष्य असतं. पहिलं पान जन्म आणि शेवटचं पान मृत्यू असतं. मधली पानं आपल्याला भरायची असतात, कारण ते आपलं कर्तृत्व असतं. आपल्या कर्तृत्वानं मोठा झालेला माणूस आपल्या सोबत असंख्य माणसांना जोडत या माणसानं मात्र यश संपादन केलंय. प्रत्येकाला वाटतं यशस्वी माणूस पाहून की मी मोठा झालं पाहिजे, पण त्याच्या पाठीमागचं काबाड कष्ट मेहनत कधीच कोणी पाहत नाही. ते प्रबुद्धजांना भोईर यांना मात्र आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. सामना काय कमालीचा बनलाय. वातावरण बाहेरचं गारटलेलं आहे, परंतु आतमध्ये अक्षरशः आग लागली आहे. एक भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. स्पर्धेमध्ये आम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. यासाठी लढत सुरू आहे. गावदेवी उसरली वर्सेस हिमांशू एंटरप्राइजेस वलवली या दोन संघादरम्यान 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. भूषण मुंडेच्या एका षटकारानं सामन्यामध्ये कंप्लीट गिरकी घेतली आणि इथे मात्र गावदेवी उसरली संघ कमबॅक करतोय. रोहित जाधव ऑन स्ट्राईक, रमेश श्रीवास्तव गोलंदाजीच्या हुंबरट्यावर. 6 चेंडू 12 धावा. काल 6 चेंडू 24 धावांची गरज असताना भाग्येश सुरतेने 3 षटकार दाखवलेत. सगळ्यात काय घडेल इथे रोहित जाधव रमेश श्रीवास्तव साठी. पहिला निर्धाव चेंडू सामना बनलाय, दोघांसाठी बनलाय. कुणीही जिंकलं नाही, कोणीही हारलं नाही. इथे मात्र हृदयाची धकधक वाढणाऱ्या तीळ मात्र शंका नाही. मैदानात खेळणाऱ्यांपेक्षा मैदानाबाहेर पाहणाऱ्या प्रेक्षकाला प्रत्येकाला वाटतं की माझा गाव जिंकला पाहिजे. इथे कोणता खेळाडू नाही तर गाव महत्वाचं असतं. ते गावाचं गाव पण राखण्यासाठी ही झुंज सुरू आहे. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. वाईट बॉल, एक चूक नडते मी म्हणेन. कदाचित यष्टीरक्षक चकला होता, फसला होता, चेंडू निघून गेला होता. जर का प्रयत्न केले असते तर 2 रन इथे मिळू शकल्या असत्या. आणि सर्वात महत्वाची बाब की भूषण मुंडे ज्यानं षटकार दाखवलाय तो स्ट्राईकवरही येऊ शकला असता. जर तर न क्रिकेट चालत नाही आणि आयुष्यामध्ये जर तर शिवाय काही सरती नाही. वाईट बॉलच्या मुळे समीकरण मात्र वाईट बॉल. पाच चेंडू 11. रोहित जाधव खडे 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 खेळवला जातोय. रमेश श्रीवास्तव मात्र परीक्षा घेतोय. मागच्या चेंडूवर समीर सर नामी संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची आणि कदाचित रन कन्वर्ट ही होऊ शकली असती, परंतु आता ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वतःला घ्यावी लागेल रोहितला. काय कमालीची गोलंदाजी करतोय रमेश श्रीवास्तव. 4-11चं गणित. बॅटची कडा आखिरकार 1 रन कंप्लीट केली आणि निश्वास टाकला बाबा तू स्ट्राईक वर जा. आणि अशा प्रकारे मात्र 3 चेंडू 10 धावा. सामना बरोबरीच सुटल्यास 3 बॉलचा बॉल आउट राहील याची नोंद घ्या. प्रभाकर शेठ पाटील जर वलवडी संघ जिंकला तर तब्बल 2200 रुपयाची बक्षीस दिली जाईल. 3 चेंडू 10 धावा. गावदेवी उसरली की हिमांशू एंटरप्राइजेस वलवली. रमेश श्रीवास्तव 3-10. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल सिंगल सिंगल.
पंच नेमकं काय स्ट्राईक चेंजच नाहीये. तुम्ही एक साईडला उभं राहणार दुसरीकडनं धावत येणार ही परंपरा केव्हाचीच बंद झाली. त्याच्यामुळे इथे मात्र परंतु क्रमांक 4 वर खेळायला गेलेला रोहित जाधवचे खांदे का पडावेत, जबाबदारी आहे. अचानक का वाटावं. 7 चेंडू 4 धावा. आता मात्र 2 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी. 2 चेंडू 9 धावा. एक निर्णायक चेंडू हाताळतो रमेश श्रीवास्तव. 2 चेंडू 9 धावा. मित्रांनो टाळ्या होऊ द्या सामना आवडला असेल तर. क्रिकेटचा हा खेळ कसा रंगीत आहे. कधी कोणाला ब्लॅक अँड व्हाईट करेल पत्ता लागायचा नाही. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. इट्स अ स्टुपिड गेम. स्पेशली स्टुपिड गेम. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाले असती. अंतिम चेंडूवर जे काय घडेल ते घडेल. परंतु एक संधी राहिली असती आणि मी सांगितलं समीर सोमने सर रोहित जाधवने खांदे टाकलेत. बॉडी लँग्वेज सांगते तुमची की नेमकं घडतंय काय. हेमंत बॉल आउट मी अगोदरही अनाऊन्स केलं. या बॉलच्या अगोदर 2 रन कंप्लीट करून तुम्हाला सामना जिवंत ठेवायचा होता. परंतु रोहित मनातून हारलाय. मैदानामध्ये माणूस डायरेक्ट हारत नाही, पहिल्यांदा मनात हारतो आणि मग रणांगणात. आणि असाच काहीसा खेळ. रमेश श्रीवास्तवचं कौतुक केलं जाईल. धावा दिलेत फक्त आणि फक्त 4. जमला होता खेळ परंतु आखिरकार मैदानात कुणी यायचं नाही याची नोंद घ्या. आखिरकार मी म्हणेन की गावदेवी उसरली संघ लढला जरूर परंतु आखिरकार हिमांशू इंटरपाचे बलवडी संघ विजेता आरूढ होत आहे. अभिनंदन तुमचं. कुठेही जायचं नाही. दुसऱ्या फेरीतील सामना लगेच खेळायला जाणार आहे. लाईनअप करा दोन्ही संघांनी आणि लगेचच पाहुण्याच्या स्वागताकडे जाऊया. हॅलो. मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर. तुम्हा सर्वांचं आम्हा सर्वांचं हे लाडकं व्यक्तिमत्व आज या मंचावरती उपस्थित आहे. मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक राज भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर यांना सन्मानित करावं. सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना. जसा बंधूंनी उल्लेख केला की कित्येक